सर्वांना हरिओम. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद दासबोध दशक 6मध्ये आपण 6वा समास सृष्टिकथन याचा अभ्यास करतो आहे. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या असं एक शास्त्रवचन आहे. त्याचा अर्थ सोपा असा आहे की हे जगत जे आहे, ही सृष्टी आहे, हे दृश्य जे आहे ते कसं आहे, असत्य आहे, मिथ्या आहे. मग या असत्य मिथ्या जगामध्ये सत्य काय आहे तर सांगतात, ब्रह्म हे एक सत्य आहे, आत्मतत्व एक सत्य आहे, परमात्म वस्तूच एक सत्य आहे, बाकी सगळं मिथ्या आहे, बाकी सगळं असत्य आहे, खोटं आहे. परंतु प्रश्न असा येतो की हे जगत किंवा ही सृष्टी, या समासाचं नाव आपल्याला माहीत आहे सृष्टिकथन. सृष्टीबद्दल स्वामीजी आपल्याला विचार मांडताना दिसतात. आपल्या सर्वांना ही सृष्टी दिसते म्हणून आपण या सृष्टीला सत्य मानतो आणि व्यवहारामध्ये आपण हेच करतो की जे जे आपल्या दृष्टीला दिसतं ते सर्व आपण सत्य मानतो आणि याच्या विरुद्ध जे दिसत नाही ते आपण असत्य म्हणजे खोटं मानतो. कोर्टामध्ये सुद्धा एखाद्या आरोपाखाली आणला गुन्हेगाराला आणि त्याच्या विरुद्ध पुरावे नसतील तर मग त्याला गुन्हा करूनही मुक्त केलं जातं. आणि एखादा वेगळा असतो की त्याच्या विरुद्ध पुरावे येतात, त्याने काही गुन्हा केलेला नसतो पण पुरावे येतात, मग त्याला त्या पुराव्याच्या जोरावर बळावर शिक्षा केली जाते. सांगायचं तात्पर्य काय की पुरावे म्हणजे काय, की पुरावे म्हणजे जे त्यांनी दृष्टीने पाहिलं. समजा एखाद्याने खून केला, खून करताना ज्यांनी पाहिलं ते साक्षीदार उभे राहतात. म्हणजे जे दिसतं ते सत्य आहे व्यवहारामध्ये आणि जे दिसत नाही ते असत्य आहे. आणि म्हणून ब्रह्म आत्मा परमात्मा आपल्या दिसत नाही म्हणून आपण त्याला असत्य मानतो. मग प्रश्न असा येतो की सर्व साधू संत महात्मे सांगतात की सृष्टी मिथ्या आहे. आता आपण ऐकलं असं की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, जगन म्हणजे सृष्टी मिथ्या आहे असे सर्वजण सांगतात. मग खरं काय, नेमकं काय आहे? सृष्टी सत्य आहे का असत्य आहे? हे जग खरं आहे का खोटं आहे? आपण मागच्या भागामध्ये यावरती बरीच चर्चा केली, अभ्यास केला. श्रोत्यांनी प्रश्न विचारले होते स्वामीजींना, स्वामीजी प्रश्नांची उत्तरं दिली आणि आता पुढे सांगतात की आपण जे सृष्टीला सत्य मानतो ते निव्वळ कल्पना आहे. आपण उगीच वादविवाद करतो. काही जण म्हणतात की सृष्टी सत्य आहे, काही म्हणतात सृष्टी मिथ्या आहे. हे उगीच आपण काय करतो, वादविवाद करतो. सृष्टीला जर सत्य म्हणावे तर तिचा नाश होतो म्हणून तिला सत्य म्हणता येत नाही. बरे आपण ती खोटी म्हणावे, सृष्टीला आपण खोटी म्हणावे तर ती प्रत्यक्ष दिसते म्हणून तिला खोटी म्हणता येत नाही, म्हणून मग वाद निर्माण होतो. समर्थ सांगतात, वादाच्या भानगडीत न पडता, मनुष्याने वादविवादाच्या भानगडीत न पडता संवाद साधावा. संवाद केल्याने आत्मस्वरूपाचा अनुभव येतो आणि एवढंच नाही तर आपल्याला जो परमानंद पाहिजे, शाश्वत टिकणारा आनंद पाहिजे, तो आपल्याला प्राप्त होतो आणि त्याला अध्यात्माच्या भाषेमध्ये ब्रह्मानंद म्हणतात. सृष्टी ही केवळ एक कल्पना आहे. कल्पना हे मायेचे एक मोठे शस्त्र आहे. मायेमुळेच ही सृष्टी आपल्याला खरी वाटते, वास्तविक ती खोटी आहे. आपण पाहिलं मागच्या भागात, माया म्हणजे काय, जी नाही तिला माया म्हणतात. मायेचे कल्पनामुळे शस्त्र आहे, ती योग्य वळणाने वापरली, जर आपण योग्य वळणाने कल्पनेचा वापर केला तर ती अगदी आपल्याला स्वस्वरूपापर्यंत पोचवते. पण तिला अयोग्य वळण लागले
तर ती भ्रमाचे नाना प्रकार आपल्या मनात निर्माण करते, भ्रम निर्माण करते. कल्पनेचाच खेळ आहे. समर्थ म्हणतात की देवाच्या बाबतीत मनुष्य अगदी भ्रामक कल्पना करतो. त्यामुळे त्याला आत्मदर्शनाचे, आत्मस्वरूपाचे, स्वस्वरूपाचे दर्शन होत नाही आणि परमार्थसुद्धा साधत नाही. कारण तो देवाच्या भ्रामक कल्पना करतो. वास्तविक मूळ शुद्ध व निर्गुण ब्रह्मस्वरूपामध्ये, जे मूळ स्वरूप आहे ब्रह्मस्वरूप, त्या ब्रह्मस्वरूपामध्ये एकदा मी एक आहे, तो अनेक व्हावा, अशी एकच कल्पना निर्माण झाली. कोणामध्ये? त्या ब्रह्मस्वरूपामध्ये अशी कल्पना आली. कल्पनेचा खेळ किती मोठा आहे बघा. त्या स्वरूपामध्ये मी एक आहे, तो अनेक व्हावा, अशी कल्पना निर्माण झाली. पण त्या कल्पनेच्या पोटी अनंत विश्वे निर्माण होतात आणि लयाला जातात. असा फक्त कल्पनेचा पाया असलेल्या विश्वांना सत्य कसे म्हणावे? हे विश्व म्हणजे केवळ कल्पनेचा पाया आहे. अशी अनेक विश्वे निर्माण होतात, लयाला जातात, मग त्यांना सत्य कसं म्हणायचं? अज्ञानी माणसांनी बनवलेला सगुण देव कल्पनेने केलेला असतो. काल सांगितल्याप्रमाणे आपण विचार करायचा. आपल्या मनामध्ये जो भ्रम आहे देवाबद्दल, आत्मस्वरूपाबद्दल, ब्रह्मा तत्वाबद्दल, तो समर्थ घालवतात आहेत. म्हणून आपण सारासार विचार करायचा. समर्थ सांगतात, अज्ञानी माणसांनी बनवलेला सगुण देव कल्पनेच्या माध्यमातून केलेला असतो. वास्तविक स्वरूप कसं आहे भगवंताचं? निर्गुण निराकार आहे. पण आपण माणसाने त्याला सगुण साकार केला, अर्थात तो कल्पनेने केला. समजा एखाद्याने असा कल्पनेने देव मानला आणि त्याच्यावर श्रद्धा ठेवली, त्याचं भजन, पूजन, कीर्तन, स्मरण सर्व करायला लागला, पण त्या कल्पनेने केलेल्या देवाला काही अपाय झाला तर त्या भक्ताला मनापासून दुःख होते. एखाद्याने दगडाचा देव केला आणि तो भंगला, म्हणजे फुटला. दगड आहे, तो फुटू शकतो आणि तो फुटला तर त्याचे भक्ताला एवढे दुःख होते, तो रडतो, जमिनीवर पडून आक्रोश करतो. असा हा कल्पनेने निर्माण केलेला देव कधी घरातच हरवतो, कधी चोर घेऊन जातो, तर कधी दुष्ट माणसे जबरदस्तीने फोडून टाकतात. एखादा अभक्त असेल तो त्या देवाला फोडून टाकतो. कोणी एखादा देवाला भ्रष्ट करतो, कोणी पाण्यात टाकतात, तर काही जण पायाखाली तुडवतात. कोणी एखादा दुष्ट माणूस मोठे तीर्थस्थान उद्ध्वस्त करतो. आपण जर इतिहास पाहिला तर अशी अनेक तीर्थस्थाने मागच्या काळामध्ये, इतिहासाच्या काळामध्ये उद्ध्वस्त झालेली पाहायला मिळतात. जेव्हा अशी तीर्थस्थाने उद्ध्वस्त करतो तेव्हा लोक बोलतात की या तीर्थाचा महिमा काय सांगावा, अत्यंत जागृत देवस्थान होतं, पण या दुष्टाने ते उद्ध्वस्त केले. खरोखर हे स्थान किती जागृत होते, पण आता ते सत्व कोठे गेले कुणास ठाऊक. एक देव सोनाराने घडवला, एका देवाला ओतारीने मुशीत घालून तयार केले, तर एक देव पाथरवटाने दगडापासून तयार केला. स्वामीजी सांगतात, नर्मदा व गंडकी या नद्यांच्या काठावर लक्षावधी देव पडलेले असतात. ते असंख्य दगडगोटे आपल्याला मोजता सुद्धा येणार नाहीत. चक्रतीर्थामध्ये चक्राच्या खुणा असलेले असंख्य देव असतात. त्यामुळे खरोखर खरा देव एकच आहे असा मनात निश्चय काही केल्या होत नाही. कारण असे असंख्य देव असतात. मग नेमका खरा देव कोणता, त्या बाबतीत आपल्या मनामध्ये काही केल्या निश्चय होत नाही. देव देवतांचे बाण, शेंदूर फासलेले दगड, तांब्याची नाणी, स्फटिक वगैरे वस्तूंच्या देवांना देव मानून देवाऱ्यात ठेवून त्यांची पूजा करतात. असे हे देव खरे की खोटे?
समर्थ म्हणतात, अर्थात ते खरेच खोटेच आहेत, त्याबाबत काही शंका नाही, ते खोटेच आहेत. एकाने रेशमाचा देव केला, पण तो तुटून गेला. रेशीमच आहे ते, ते ताणल्यानंतर तुटून गेला तो. मग त्याने मातीच्या देवाची पूजा करण्याचा नियम धरला. तो त्या मातीच्या बनवलेल्या मूर्तीची पूजा करू लागला. त्यानंतर हळद कुंकवान भजन पूजन करू लागला, नैवेद्य दाखवू लागला. अशा रीतीने त्याने मातीच्या देवाची पूजा करण्याचा नियम धरला. प्रत्येक वेगवेगळ्या देवाचे भक्त म्हणतात की आमचा देव खास आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण कल्पना केलेली आहे की 33 कोटी देव आहेत. शब्द पुन्हा ऐकूया आपण कल्पना केलेली आहे. खरा देव एकच आहे, पण आपल्या अज्ञानामुळे आपल्याला ते 33 कोटी देव वाटतात. वास्तविक कोटीचा अर्थ संख्या नाही, ती कोटी म्हणजे प्रकार आहे. 33 प्रकारचे देव आहेत. आता आपल्या त्याच्या खोलात शिरायचं नाही. कधी प्रसंग आला तर आपण ते 33 प्रकारचे देव कोणते आहेत त्याचा अभ्यास करूया. परंतु आपल्याला असं वाटतं प्रत्येकाला की माझा देव खास आहे, माझा देव खास आहे, कारण आमच्या संकटाच्या वेळी तो आम्हाला संकटातून बाहेर काढण्यासाठी धावून येतो, अशी त्याची धारणा असते, विश्वास असतो. आणि अशा रीतीने सर्व काळ तो भगवंत, तो देव आमच्या इच्छा पूर्ण करतो. पण आता त्याचे सत्व पार नाहीसे झाले आहे, तो शक्तिहीन झाला आहे. आता तो आमच्या संकटाच्या काळी धावून येत नाही. म्हणून आमच्या नशिबात होते ते झाले. जे घडणारच असते ते साक्षात भगवंताला सुद्धा बदलता येत नाही. समर्थ विचारतात, अरे मूर्खा, धातू, दगड, माती, चित्रे, लाकूड यामध्ये देव कसा असेल? त्यात देव असणे असे समजणे हा तर केवळ भ्रम आहे. ही तर सगळी कल्पनाच आहे. आपल्या प्रारब्धानुसारच आपल्याला सुखदुःखे भोगावी लागतात. ही गोष्ट सर्वांनी ध्यानात घ्यावी. खऱ्या देवाची लक्षणे काही वेगळीच असतात. हा सगळा मायेचा फेरा आहे, हा सगळा मायेचा खेळ आहे. मायेनेच आपल्या मनात निर्माण केलेला भ्रम आहे. हे दृश्य विश्व कितीही विचार केला तरी मिथ्याच आहे, खोटे आहे. आणि वेद, शास्त्रे, पुराणे हेच सांगतात. साधू, संत व थोर अनुभवी महात्मे या सर्वांचा अनुभव असाच आहे की हे सर्व विश्व कसं आहे? मिथ्या आहे, खोटा आहे. खरा देव पंचमहाभूतांच्या पलीकडे आहे. तसेच ही सर्व सृष्टी मिथ्या आहे. विश्व निर्माण होण्यापूर्वी विश्वाचे व्यवहार सुरू असतात आणि विश्वाचा संपूर्णपणे शेवट झाल्यानंतर सुद्धा शाश्वत देव जसाच्या तसाच राहतो. तो आरंभी व अंती कायमच राहतो. सर्व स्वानुभवी पुरुषांचा असाच निश्चय आहे. याबद्दल त्यांना मुळीच शंका नाही की खरा देव जो आहे तो शाश्वत आहे आणि त्याच्यात कधीही बदल होत नाही. तो जसाच्या तसाच राहतो. सुरुवातीला देखील आणि शेवटी देखील तो कायमच राहतो. विश्वाचा संहार आणि उभारणी म्हणजे विश्वाची निर्मिती आणि शेवट या दोन्ही कल्पनामय आहेत. समर्थ सांगतात, कल्पना मुळात एकच आहे, पण तिच्या खटपटीमुळे 8 प्रकारच्या सृष्टी निर्माण होतात. कल्पना एकच आहे, पण कल्पनेमुळे 8 प्रकारच्या सृष्टी निर्माण होतात. त्या सृष्टीची कथा ऐकावी. कथा म्हणजे गोष्ट नाही. त्या 8 सृष्टी कोणकोणत्या आहेत ते सांगतात आपल्याला. एक, कल्पनेची सृष्टी. दुसरी, शब्दांची सृष्टी. तिसरी, प्रत्यक्ष सृष्टी, आपल्या डोळ्यांना दिसणारी. ही सृष्टी सर्वांनाच माहीत आहे, तिला म्हणतात प्रत्यक्ष सृष्टी. चौथी, चित्रलेप सृष्टी. चित्रलेप सृष्टी म्हणजे
कागद, कापड, लाकूड व भिंत यावर रंगांचे लेप लावून केलेली सृष्टी. 5वी स्वप्नसृष्टी. हे देखील आपल्याला माहीत आहे. आपण बऱ्याच वेळेला त्या स्वप्नसृष्टीमध्ये रमलेले असतो, दिवसा देखील आणि रात्री झोपेमध्ये देखील. तर ही 5वी स्वप्नसृष्टी. 6वी आकाशात दिसणारे निरनिराळे देखावे, विविध चित्रे यांची सृष्टी, त्याला म्हणतात गंधर्व सृष्टी. 7वी ज्वरसृष्टी. ज्वर म्हणजे ताप चढल्यावर होणारा भ्रम. आणि 8वी सृष्टी म्हणजे नजरबंदीपासून दिसणारी सृष्टी. नजरबंदी केल्यानंतर जी सृष्टी आपल्याला दिसते ती 8वी सृष्टी. अर्थात या सर्व सृष्टी म्हणजे कल्पना आहेत आणि त्यामुळे त्या कल्पना मिथ्याच आहेत. या सर्व 8ही सृष्टी मिथ्या आहेत. स्वामीजी सांगतात कल्पनेपासून निर्माण होणाऱ्या सृष्टीचे हे 8 प्रकार आहेत. त्यांच्यापैकी कोणती श्रेष्ठ व सत्य मानायची? खरं तर कोणती सृष्टी खरी नाही, कोणती सृष्टी सत्य नाही, कारण ती कल्पनेपासून निर्माण झालेली आहे. मुळातच कल्पना जर मिथ्या आहे, असत्य आहे, तर तिच्यापासून निर्माण झालेली सृष्टी ती कशी खरी असेल, ती सत्य कशी असेल? म्हणूनच संत महंत स्वतः याचा अनुभव घेतात आणि सांगतात की ही संपूर्ण सृष्टी नाशिवंत आहे. एक ना एक दिवस या सृष्टीचा नाश होणार आहे, विलय होणार आहे. हे जरी खरी असले तरी खऱ्या देवाचा निश्चित अनुभव घेण्यासाठी सगुणाचे भजन पूजन करावेच लागते. कारण सगुण मूर्तीचा आधार घेतल्याशिवाय आपले मन एका ठिकाणी भगवंताच्या ठिकाणी स्थिर होत नाही. साधू संत महात्म्यांनी हा जो निराकार निर्गुण परमात्मा आहे याला मर्यादेत आणला, साकार बनवला, सगुण बनवला. का बरं? कशासाठी बनवला? कारण आपल्याला कुठलं तरी एक ध्येय पाहिजे समोर. ते नसेल तर आपल्या तिथपर्यंत पोचता येत नाही. आणि म्हणून करोनी खळे हरिदासी आणि याला रूपा बळे असं म्हटलेलं आहे. हरिदास म्हणजे साधू संत महात्मे यांनी अनेक प्रकारची खळं केली, प्रयत्न केले आणि आणियाला बळा रूपाशी आणला. त्याला भगवंताला रूप दिलं, त्याला नाव दिलं. वास्तविक त्याला नावही नाही आणि रूपही नाही, कारण तो कसा आहे? निर्गुण निराकार आहे. आपलं मन भगवंताच्या ठिकाणी स्थिर व्हावं, आपल्या मनामध्ये भक्ती निर्माण व्हावी आणि म्हणून या सगुण मूर्तीचा आधार घेतला. सगुणाच्या आधाराने निर्धारपूर्वक निर्गुणाची प्राप्ती म्हणजे परमात्म्याची प्राप्ती करून घेता येते. ही गोष्ट निसंशय खरीच आहे. पण त्यासाठी सारासार विचार आणि संत संगतीची नितांत आवश्यकता आहे. संत संगतीमध्ये आपल्याला सारासार विचार शिकवला जातो, आपण करू शकतो आणि मग त्या माध्यमातून आपण परमात्म्याची प्राप्ती करून घेऊ शकतो. सगुणोपासना, सारासार विचार म्हणजे विवेक आणि संगती, सत्संगती या त्रिसूत्रीच्या आधाराने तो ज्ञानी होऊ शकतो. कोणती त्रिसूत्री आहे? सगुणाची उपासना, सगुण परमात्म्याची उपासना, सारासार विचार आणि संत संगती या त्रिसूत्रीच्या आधाराने समर्थ सांगतात तो ज्ञानी होऊ शकतो. आणि हा समर्थांचा अगदी स्पष्ट अभिप्राय आहे. ते म्हणतात या विषयाचा अधिक विस्तार आता पुरे. सृष्टी सत्य नाही मिथ्या आहे, ब्रह्म असत्य नाही सत्य आहे, या गोष्टीचा, या विषयाचा आता अधिक विस्तार नको. संत संगतीत राहिल्याने, संतांच्या सहवासात राहिल्याने आपल्याला हा विषय निश्चितपणे ध्यानात येतो, अधिक विस्ताराने कळतो आणि आपल्या मनातील गोंधळ, शंका
संशय जे निर्माण होतात ते दूर होतात. म्हणून संत संगतीची नितांत आवश्यकता आहे, कारण त्यांनी या गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे. अनुभवाशिवाय बोलणे म्हणजे मूर्खपणाचे लक्षण आहे. आणि म्हणून प्रत्येक संतांनी प्रत्येक गोष्टीचा, अर्थात जे जे त्यांनी सांगितलं त्या प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतला. म्हणून संत संगती अत्यंत जरुरीची आहे. मग त्यावेळी शिष्याने आक्षेप घेतला, प्रश्न विचारला की सृष्टी मिथ्या आहे हे मला अगदी बरोबर कळले, समजले, परंतु हे दृश्य विश्व मुळातच नाही आहे ना. प्रश्न विचारणारा कशा पद्धतीने प्रश्न विचारतो आहे बघा. त्याच्या प्रश्न विचारामध्ये कोणता अर्थ गर्भित आहे ते पण आपण लक्ष देऊया. तो म्हणतो की हे दृश्य विश्व मुळातच नाही आहे ना, मग ते दिसते कसे, का दिसते? दृश्य प्रत्यक्ष दिसत असल्याने ते खरे वाटते. तरी हे स्वामीजी, याला काय करावे? आम्हाला हे दृश्य विश्व जरी नसले, मुळातच नसले तरी आम्हाला खरे वाटते, तर त्याविषयी आम्ही काय करावे? ते का दिसते, कसे दिसते? कृपा करून आम्हाला सांगा. या प्रश्नाचे उत्तम, समाधानकारक उत्तर आणि समर्पक उत्तर समर्थांनी पुढील समासात दिले आहे. ते आपण सर्वांनी लक्षपूर्वक ऐकावे. ही सृष्टी मिथ्या आहे हे ऐकताना आपण काय करायचं? ही सृष्टी मिथ्या आहे हे ध्यानात ठेवून सगुणाचे रक्षण करावे. सगुण परमात्मा, सगुण भगवंत पाहिजेच, मग त्याची आपण रक्षण करावे. आणि रक्षण करावे म्हणजे सगुणाची उपासना करावी. अशी ही स्वानुभवाची खूण स्वानुभवी जाणतात. ज्याला या गोष्टीचा अनुभव आहे तीच माणसं ही गोष्ट जाणतात. अशा प्रकारे श्री दासबोधातील गुरु शिष्य संवादातील 6व्या दशकातील सृष्टी कथन नावाचा 6वा समास पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया.